एखादी स्त्री, एखादी महिला जस्ट बिकॉज तिला सुपर वुमन बनायचं आहे, स्ट्रॉंग वुमन बनायचं आहे, तर म्हणून ती सुपर वुमन बनत नाही. तर तिच्या लाईफ मधले जे काही कंडिशन्स असतात, सिच्युएशन्स असतात, तर ती ऑटोमॅटिकली तिला स्ट्रॉंग वुमन, एक सुपर वुमन बनवण्याच्या दिशेने जे असेल ना, तर ते पुश करत असतात, ढकलत असतात. भरपूर रेस्पॉन्सिबिलिटीज, भरपूर सॅक्रिफायसेस लागतात त्या पोझिशनला जायला. तेव्हा कुठे तो जो टॅग असेल ना, तर तो मिळतो. आणि मला माहिती आहे ऍज अ वुमेन मी सुद्धा एक सुपर वुमेन आहे, आणि तुम्ही जे कोण व्हिडिओ बघताय ना, तर त्या सुद्धा तुमच्या तुमच्या रिस्पेक्टिव्ह लाईफमध्ये तुम्ही सुद्धा एक सुपर वुमेन आहे. तर आज डिटेलमध्ये आपण बोलणार आहोत की हा जो टॅग आपण स्वतःला लावून घेतो ना, की मी एकदम परफेक्ट मॉम आहे, मी एकदम परफेक्टच आहे माझ्या लाईफमध्ये, तर त्याचा आपल्याला स्वतःला किती त्रास होतो. एक सुपर वुमेन बनणं ठीक आहे आपल्यासाठी किती त्रासदायक असतं, तर त्याच्यावरती आज आपण बोलणार आहोत. मी मोस्टली माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून अशा पॉइंट्सवरती फोकस करते ज्यावरती कोणीच बोलत नाही, पण खरं तर बोलण्याची गरज आहे. काही गोष्टी ज्या असतील ना, तर त्या समजून घेण्याची आणि समजून सांगण्याची जी असेल ना, तर ती गरज आहे. तर नमस्कार, मी क्षितिज आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतची बेल आयकॉन असते ना, तर ती पण हिट करा, म्हणजे नवीन व्हिडिओ आला की त्याची नोटिफिकेशन जी असेल तर ती तुम्हाला लगेचच मिळून जाईल. तर व्हिडिओ चालू करण्याच्या आधी मी तुम्हाला एक उदाहरण देते जे की आता जस्ट झालं. तर मी मोस्टली माझे व्हिडिओज जे काय असतील तर मी माझ्या मुलांना घेऊन बनवत असते. लेक्चर सुद्धा कधी कधी असेल तर मी मुलांना घेऊन बनवते. तर मला सुपर वुमन बनायचं आहे, तर म्हणून मी या गोष्टी करत नाही. पण माझ्या लाईफमध्ये ते कंडिशन्स किंवा ते सिच्युएशन्स आहेत की मला मुलं आणि माझं काम दोन्ही इम्पॉर्टंट आहे. दोन्ही माझ्या प्रायोरिटी लिस्टला टॉप लेवलला आहे, आणि त्यामुळे बरं मला पुढे जायचं असेल दोन्हींना एकत्र घेऊन, तर कुठेतरी जो काही बॅलन्स असेल ना, तर तो आपल्याला करावाच लागतो ऍज अ वुमेन, ऍज अ स्त्री. आणि त्यामुळे मी भरपूर गोष्टी म्हणजे बॅलन्स करण्याचा प्रयत्न करत असते. कारण जरी ती सुपर वुमेन असेल ना, तर तरी सुद्धा ती एक ह्युमन आहे, आणि जसा इतरांना राग येतो, त्रास होतो, ब्रेक डाऊन होतो, बर्नआउट होतो, तर त्याच पद्धतीने तिलाही होतो. आणि त्या गोष्टी कुठेतरी ऍज अ सोसायटी आपण समजून घेणं, आणि स्वतः त्या स्त्रीने, त्या सुपर वुमेनना समजून घेणं. बाकीच्या बऱ्याच गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की काय काय करायचं या सगळ्या सिच्युएशन्स मध्ये. तर या सगळ्या गोष्टी समजून घेणं, एक्सेप्ट करणं खूप जास्त महत्वाचं असतं. तर तिच्यावरती एक प्रेशर असतं सोसायटीचं, ते म्हणजे सगळ्या गोष्टी ज्या असेल ना, तर त्या एक्सप्लेन करायच्या. म्हणजे भरपूर वेळेला एक स्त्री घरामध्ये भरपूर वेळा विचार करते की मी नाही करणार तर मग कोण करणार. त्या भरपूर गोष्टी असतात, जसं की बागेमध्ये झाडांना पाणी घालायचं असेल, किंवा घरातली इतर जी काही कामं असेल, म्हणजे अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत स्वतःची कामं तर ती करतच असते, पण इतर घरातल्या सदस्यांची देखील भरपूर अशी कामं जी असतात ना, तर ती करते. फक्त आणि फक्त एका विचारामुळे की जर मी नाही केलं हे काम तर मग कोण करणार, मग ते तसंच पडेल किंवा मग ते राहील. तर या विचाराने भरपूर गोष्टी ज्या असेल ना, तर ती मॅनेज करत असते. म्हणजे मुलांचा अभ्यास असेल, घरातली कामं असतील, आर्थिक प्लॅनिंग असेल, लाईट बिल सुद्धा भरपूर वेळेला इतर कोणी भरत नाही, आणि ते रिस्पॉन्सिबिलिटी तिच्यावरतीच येते. त्यामुळे भरपूर गोष्टी ती मॅनेज करण्याचा प्रयत्न जो काय असेल ना, तर ती करत असते. पण कुठेतरी ती हेल्प मागायला इतरांकडे किंवा सपोर्ट मागायला जे असेल ना, तर ते विसरते. किंवा मग ते तिला कुठेतरी कमीपणाचं वाटतं, तिला असेल किंवा मग तिच्या इतर फॅमिली मेंबर्सना, तिच्या सदस्यांना असेल, तर ते कुठेतरी कमीपणात वाटतं की मी स्ट्रॉंग आहे, मला स्ट्रॉंग दिसायचंय. आता स्ट्रॉंग दिसणं वेगळं असतंय हे ती विसरते. म्हणजे स्ट्रॉंग दिसणं वेगळं असतं आणि ऍक्च्युअल मध्ये स्ट्रॉंग असणं वेगळं असतं. पण ती विसरते या सगळ्या गोष्टी, आणि तिला असं वाटतं की नाही, मी खूप स्ट्रॉंग आहे, मी इंडिपेंडंट आहे, मी भरपूर गोष्टी करू शकते. आणि या नादामध्ये स्वतःची कामं करत करत इतरांची सुद्धा 4-5 कामं ती कधी करते, आणि त्यामुळे तिला इतकं एक्झॉशन, इतकं बर्नआउट जे असेल तर ते होतं की मी ते तुम्हाला सांगू सुद्धा शकत नाही. म्हणजे भरपूर अशा मैत्रिणी आहेत, गोड मैत्रिणी आहेत, ज्या हा व्हिडिओ बघतायत आणि त्या ही जी सिच्युएशन असेल, ही जी कंडिशन असेल, तर त्याला रिलेट करताय. जर तुम्ही रिलेट करताय तर नक्कीच मला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा. कॉमेंट सेक्शन मध्ये ज्यावेळी तुम्ही बोलताय, गप्पा मारताय ना, तर त्यावेळी इतरांसोबत तुमच्या विचारांची देवाणघेवाण होते. म्हणजे आपल्याला काय वाटतं, इतरांना काय वाटतं, या भरपूर गोष्टी कळतात. आणि नक्कीच आपलं मन जे असेल ना, तर ते हलकं होण्यामध्ये, इतरांना जे असेल तर ते काही गोष्टी सुचवण्यामध्ये आपल्याला जी असेल ना, तर ती मदत होते. तर भरपूर वेळेला इतरांची सगळी कामं करताना आपण स्वतःला विचारतो की मला काय करायचं आहे, किंवा माझे इंटरेस्ट कशामध्ये आहे, माझी आवड कशामध्ये. तर माझ्या भरपूर अशा गोड मैत्रिणी आहेत ना, की मल्टिपल रोल्स, म्हणजे एखाद्याची बायको, एखाद्याची सून, एखाद्याची मुलगी, आई, या सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज सांभाळता ती स्वतः कोण आहे, तर ह्या सगळ्या तिची सेल्फ आयडेंटिटी असेल ना, तर ती भरपूर वेळेला जी असेल ना, तर ती विसरून जाते. आणि ह्या गोष्टी फक्त आणि फक्त मला सुपर वुमन बनायचं आहे, किंवा
सगळ्यांसाठी मला सगळं काही करायचं आहे, तर या सगळ्या एका फक्त आणि फक्त हट्टामुळे भरपूर ठिकाणी तिला स्वतःला सेल्फ लॉस जो असेल ना, तर तो फेस करावा लागतो. सुपर वुमन बनण्याचा सगळ्यात मोठा परिणाम म्हणजे बर्नआउट. मग तो इमोशनल असेल किंवा मग तो मेंटल असेल. म्हणजे काय होतं की सतत थकवा आता एकच व्यक्ती आहे, 4 व्यक्तींची कामं करते म्हटल्यावरती थकवा तर तिला जाणवेलच, नक्की जाणवेल. एनर्जी कमी पडते, एक्झॉशन खूप होतं, एनर्जी कमी पडते, मोटिवेशन कमी पडतं कधी-कधी लाईफमध्ये, चिड खूप होते. म्हणजे आपल्याला असं असतं की कोणीतरी आपण मदत नाही मागावी, पण तरी सुद्धा कोणीतरी येऊन मदत करावी, असं सतत आपल्याला वाटत असतं. पण त्या गोष्टी पॉसिबल नसतात आणि त्यामुळे आपली चिड होते. ओव्हर एक्स्पेक्टेशन्स आपण इतरांकडून करतो. इमोशनल ब्रेकडाऊन जो असेल ना, तर तो आपला होतो. पण या बर्नआउट बद्दल ठीक आहे, आपल्याला हा जो त्रास होतोय ना, तर याच्याबद्दल कोणच बोलत नाही. कोण कशाला, आपण स्वतः सुद्धा बोलत पण नाही आणि कधी आपण विचारही करत नाही. आपल्या लाईफला आलेला आहे किंवा आपण करतो, आजपर्यंत करत आलेलो आहोत, म्हणून इथून पुढे सुद्धा या ज्या गोष्टी असेल ना, तर त्या आपण करत असतो. म्हणजे सगळ्यांनाच करावं लागतं. म्हणजे मी जे करते तर ते सगळ्यांनाच करावं लागतं. तर या विचाराने आपण करतो. पण प्रत्येकाची कॅपॅसिटी वेगळी असते, राईट? म्हणजे ती व्यक्ती असेल, तुम्ही जसं की सोशल मीडियावरती तर भरपूर महिलांना बघत असाल किंवा कदाचित तुम्ही मलाही बघत असाल. मी भरपूर वेळेला तुम्हाला सांगते, की मी रात्रीच रेकॉर्डिंग करते, 1-2 वाजेपर्यंत रेकॉर्डिंग करते किंवा मी सकाळी लवकर उठून रेकॉर्डिंग करते. पण मी सेम थ्रू आउट द इयर, थ्रू आउट माझ्या लाईफमध्ये मी सेम रोल नाही प्ले करू शकत. असे भरपूर दिवस येतात माझ्या लाईफमध्ये की मला नाही पॉसिबल होत सकाळी उठून रेकॉर्डिंग करायला किंवा मग रात्री लेट नाईट जागून काम करायला मला पॉसिबल होत नाही. पण ज्या वेळी मी करते तर त्या वेळी मी तुमच्यासोबत शेअर करत असते. पण माझी कॅपॅसिटी वेगळी असते, तुमची कॅपॅसिटी वेगळी असते. त्यामुळे जे काही कंपॅरिझन आपण करतो, मी सोशल मीडियाचा पार्ट पण पुढच्या पॉइंट्समध्ये ऍड केलेला आहे. महिलांवरती त्याचा किती मेजर इम्पॅक्ट असेल तर तो होतो, तर ते मी तुमच्यासोबत इन डिटेल सांगेन. पण बर्नआउट जो आहे ना, तर तो होतो. सुपर वुमन बनण्याच्या नादात जो काही आपला बर्नआउट असेल ना, तर तो 100% होतो आणि या गोष्टी ज्या असेल तर त्या आपल्याला एक्सेप्ट कराव्याच लागतात. तर सतत आपली चिडचिड किंवा मग आपल्याला लो फील होण्याचं अजून एक कारण असतं, ते म्हणजे अप्रिसिएशन कमी मिळतं. म्हणजे काय, बरं बाबा मी माझी काम करतेय, माझ्यासोबत मी तुझं पण काम करते, तर बोल ना कधीतरी, कौतुक कर ना, की बरं झालं तू माझं काम करतेयस किंवा केलंस किंवा छान केलंस, तू चांगल्या पद्धतीने काम करतेयस. तर असं भरपूर कमी वेळेला आपल्याला ऐकायला मिळतं किंवा कधी-कधी तर भरपूर महिलांच्या केसमध्ये अशा गोष्टी ज्या असतील ना, राशा दरवाजा उघडायचा. अशा गोष्टी ज्या असतील ना, तर त्या आपल्याला ऐकायलाच मिळत नाहीत आणि त्यामुळे कुठेतरी फ्रस्ट्रेशन जे असेल ना आपलं, तर ते वाढतं आणि बाहेरून जर आपण स्ट्रॉंग दिसत असतो, पण आतून आपण तितकं इमोशनली स्ट्रॉंग ज्याला आपण म्हणतो, तर तो स्ट्रॉंगपणा जो असेल तो कुठेतरी लॉस्ट होत चाललेला असतो. तर या बर्नआउटचं, या सगळ्या प्रॉब्लेम्सचं अजून एक मूळ कारण जे असेल तर ते असू शकतं, की सध्या सोशल मीडिया आलेला आहे आणि आपण सोशल मीडियावरती सतत बेस्ट मॉम्स, परफेक्ट मॉम्स, परफेक्ट होम्स, परफेक्ट लाईफस्टाईल भरपूर गोष्टी बघत असतो. ही हिच्या लाईफमध्ये ट्रॅव्हल करतीये, फिरतीये, छान-छान कपडे आहेत, ज्वेलरी आहे, कार घेतलीये, भरपूर गोष्टी आपण करत असतो आणि एक कंपॅरिझन जे असेल ना, तर ते आपण करतो, की छान पद्धतीने ही किती घर बॅलन्स करतेय, घरासोबत काम बॅलन्स करतेय, स्वतःसाठी फायनान्स जो असेल तर तो बनवते आणि मग कुठेतरी आपल्याला सुद्धा असं होतं, की ही जर करू शकते तर मी का नाही? म्हणजे कंपॅरिझन जे असेल, तुम्ही सुपर मॉम आहात, तर तुम्ही तुमच्या लाईफचे सुपर मॉम मॉम आहात. तर भरपूर वेळेला सोशल मीडियावरती जे काही हायलाइट्स असतात, म्हणजे प्रत्येकाच्या लाईफमधले जे काही चांगले मुव्हमेंट्स असतात, जसे की माझ्या लाईफमधले जे काही चांगले मुव्हमेंट्स असतील, तर ते मी नक्कीच म्हणजे सोशल मीडियावरती पोस्ट करत असते. पण भरपूर कमी महिला असतात किंवा मला तर वाटतं खूप कमी. आता मी जस्ट माझे हायलाइट्स नाही पोस्ट करत, तर मी भरपूर वेळेला माझं स्ट्रगलही सांगते. पण भरपूर कमी लोक असतात, जे त्यांच्या सोशल मीडियावरती त्यांचे जे काही स्ट्रगल असेल किंवा लो फेज कशी होती, काय होती, तर या सगळ्या गोष्टी असेल ना, तर एक्सप्लेन करतात. तर आपल्याला काय वाटतं, की नाही परफेक्ट मॉम आपल्याला झालंच पाहिजे. म्हणजे हिची लाईफ किती परफेक्ट आहे, हिचं घर किती परफेक्ट आहे आणि आपलं घर पण तितकं परफेक्ट असलं पाहिजे. आणि त्यामुळे कुठेतरी पुन्हा सतत एकतर आपल्याला असं म्हणजे बर्नआउट होत राहतं, की हे असं आहे तर मग मला का नाही, मी का नाही करू शकत. तर परिस्थिती खूप वेगळी आहे, सोशल मीडिया खूप वेगळा आहे आणि सोशल मीडियाचं पलीकडचं जे काही जग असेल ना, तर ते खूप वेगळं आहे आणि ही जी रियालिटी आहे, हे जे सत्य आहे ना, तर ते आपल्याला एक्सेप्ट केलंच पाहिजे. तर आपल्या सगळ्या महिलांना, आपल्या सगळ्या स्त्रियांना एक कन्सेप्ट आपल्या लाईफ मधून चेंज करायची आहे, ती म्हणजे जस्ट सुपर वुमेन बनू नका, तर स्ट्रॉंग वुमेन बना. स्ट्रॉंग वुमेन जी इतरांची सपोर्ट असेल किंवा इतरांची मदत जी असेल ना, तर ती मागते. जस्ट सगळ्या गोष्टी जस्ट एक कन्सेप्ट मी तुम्हाला दाखवली, की हा आहे, हा आहे, हा आहे. तर तशा पद्धतीने नाही, तर जिथे जिथे गरज आहे, जिथे जिथे रिक्वायर्ड आहे, तिथे तिथे मदत जी असेल, मग ती
सदस्यांकडून असेल किंवा मग ती पेड फॉर्मॅटमध्ये असेल तर ती मदत घेते आणि त्या अकॉर्डिंगली मग ती पुढे जाते. तर आता आपण भरपूर असे प्रॉब्लेम्स बघितले जे की आपल्याला बर्नआउट करतात, आपल्याला खूप लो फील करतात. तर त्या प्रॉब्लेम्स वरती आता वेगवेगळे सॉल्युशन्स जे काय असतील ना तर ते आपण फाइंड आउट करूयात. जसं की मी नेहमीच तुम्हाला सांगत असते की स्वतःसाठी ऍटलीस्ट 20 to 30 मिनिट्स, ठीक आहे, जो काही वेळ असेल याच्यापेक्षा जास्त असेल तर खूप बेटर राहील, पण ऍटलीस्ट 20 to 30 मिनिट्स एक हिलिंग पिरियड, की तुमचे फ्युचर प्लॅन्स काय असणार आहेत, तुम्ही काय आहात, तुम्ही कोण आहात किंवा तुमचे हॉबीज काय आहेत, तर या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या डेव्हलप करण्यामध्ये किंवा मग विचार करण्यामध्ये, तुमचे छंद जे असेल तर ते डेव्हलप करण्यामध्ये तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं आहे. डेली 20 to 30 मिनिट्स, ऍटलीस्ट 20 to 30 मिनिट्स तुम्हाला इन्व्हेस्ट करायचे आहेत. त्यानंतर पॉईंट नंबर 2 जो की खूप इम्पॉर्टंट आहे की परफेक्शन सोडा, की प्रत्येक गोष्टीमध्ये मी परफेक्टच असलं पाहिजे. जसं की काम करण्यामध्ये करिअर वाईज मी अगदी परफेक्ट असलं पाहिजे किंवा घरामध्ये सुद्धा भरपूर रोल्स रिस्पॉन्सिबिलिटीज सांभाळताना मी अगदीच परफेक्ट असलं पाहिजे, माझ्याकडून कुठली चूक नाही झाली पाहिजे. म्हणजे सोशल मीडिया जसं मी तुम्हाला सांगितलं की कंपॅरिझन आपण करतो आणि मग परफेक्शनची जी काय एक हाईट असते ना तर ती आपण खूप उंचावरती नेऊन ठेवतो. त्यामुळे परफेक्शन सोडा, प्रत्येक गोष्टी तुम्ही ट्राय करू शकताय की छान होतील, बेस्ट होतील, पण परफेक्शनच्या मागे अगदीच कंटिन्युअसली प्रत्येक रोल्स मध्ये परफेक्शनच्या मागे अजिबात धावू नका. खूप बर्नआउट जे असेल तर ती तुम्हालाच होईल. पॉईंट नंबर 3 इज नाही म्हणायला शिका. तर भरपूर गोष्टी, भरपूर कामं तुमच्यावरती अशी सोपवण्यात येतात की जी तुमच्या बाउंड्रीजच्या बाहेर असतात किंवा भरपूर वेळेला असं असते की तुमच्या लिमिटेशन्सच्या सुद्धा बाहेर असतात. आणि ऍज अ सुपर वुमेन, ऍज अ स्ट्रॉंग वुमेन तुम्ही भरपूर गोष्टी स्वतःहून स्वीकारता आणि एक्सेप्ट करता. तर प्रत्येक ठिकाणी बाउंड्रीज जे काय असतील ना तर ते सेट करा, लिमिटेशन्स जे काय असतील ना तर ते सेट करा, आणि जिथे गरज आहे, जिथे असं वाटतं की नाही मी आता हे लिमिट सुद्धा नाही वाढवू शकत तर तिथे नाही म्हणायला शिका. मग मे बी ते कोणतीही व्यक्ती तुमच्या ऑफिसमध्ये असतील किंवा मग घरामध्ये असतील तर नाही म्हणायला शिका. पॉईंट नंबर 4 इज सपोर्ट स्वीकारा, म्हणजे इतरांची मदत. जसं की काही रेस्पॉन्सिबिलिटीज, काही रोल तुमच्या घरामध्ये असतील किंवा तुमच्या ऑफिसमध्ये असतील जे की तुम्ही डिस्ट्रीब्यूट करू शकताय तुमच्या फॅमिली मेंबर्स मध्ये असतील किंवा मग अदर तुमचे जे काही टीम मेंबर्स असतील ऑफिसमध्ये त्यांच्यासोबत. त्यामुळे जे काही तुमचं काम असेल तर जिथे जिथे तुम्हाला शक्य आहे की हे रेस्पॉन्सिबिलिटीज तुम्ही इतरांना देऊ शकताय तर द्या. फक्त एक गोष्ट आहे की ज्यावेळी तुम्ही तुमची रेस्पॉन्सिबिलिटी इतरांना देताय तर त्यावेळेला त्या व्यक्तीला व्यवस्थित सांगा की हे काम कशा पद्धतीने करायचं आहे, हे काम किती वेळेमध्ये करायचं आहे आणि याची डेडलाईन जी असेल तर ती काय असणार आहे. म्हणजे तुम्हाला एक बर्नआउट जो असेल ना तर तो होणार नाही. म्हणजे एक्स्ट्रा ताप आपण काय म्हणतो की मला नाही जमत आहे म्हणून मी इतरांना दिलं आणि त्यांनी ते काम जे असेल ना तर ते बिघडवून ठेवलं, तर त्यावेळी त्या व्यक्तीला ना व्यवस्थित सांगा की हे काम कसं करायचं आहे आणि कधीपर्यंत करायचं आहे. म्हणजे तुम्हाला एक्स्ट्राचा जो काही लोड जो असेल ना तर तो होणार नाही. आणि ज्यावेळी तुम्ही इतरांना काम देताय ना तर त्यावेळेला त्यांच्याकडून ते काम पहिल्याच स्टेजमध्ये अगदी परफेक्ट होईल अशी अपेक्षा करू नका. आणि जर त्यांच्याकडून काही काम चुकलं तर मग तुम्ही त्यांना व्यवस्थित समजून सांगा की परतच्या वेळेला करताना हे असं असं करा. म्हणजे एक सिस्टीम तयार होते. पहिल्याच दिवशी त्यांना नाही व्यवस्थित ते करता येणार आहे काम, पण हळूहळू सिस्टीम होते. 4, 5, 6, 7 वेळा ज्यावेळी ते व्यवस्थित ते काम करायची प्रॅक्टिस करतील तर ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टी सिस्टमच्या अकॉर्डिंगली चालतील. पण तुम्ही एक्सेप्ट करा, तुम्हाला असं नाही वाटलं पाहिजे की मीच केलं तर परफेक्ट होतोय, सपोर्ट घेतला तर काम बिघडतंय. तर थोडाफार ऍडजस्टमेंट तुम्हाला सुद्धा तिथे ज्या आहेत तर त्या करायच्या आहेत. स्त्री खूप स्ट्रॉंग आहे, यात कोणतीच शंका नाही आहे. पण स्ट्रॉंग असणं म्हणजे सगळ्या गोष्टी एकटीनेच करणं असं नाही. स्ट्रॉंग असणं म्हणजे सपोर्ट घेणं, सिस्टीम्स तयार करणं आणि मग सगळ्या ज्या गोष्टी असतील ना तर त्या मॅनेज करणं. आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा की मी सुपर वुमन आहे, पण त्याचसोबत मी एक स्ट्रॉंग वुमन आहे जी की फिजिकली सुद्धा फिट आहे आणि मेंटली सुद्धा फिट आहे, कारण ती स्वतःला वेळ देते हील करण्यासाठी आणि त्याच्यानंतर पुन्हा ती ग्रो करण्याचा प्रयत्न करते. तर ज्या पद्धतीने आपण एक सुपर वुमन आहोत ना तर त्याच पद्धतीने आपण एक ह्युमन सुद्धा आहोत. आणि ज्या पद्धतीने इतर लोकांना रिक्वायरमेंट असते तर त्याच पद्धतीची आपल्याला सुद्धा आरामाची, रेस्टची रिक्वायरमेंट असते, सपोर्टची रिक्वायरमेंट असते आणि हॅपीनेस म्हणजेच आनंदाची रिक्वायरमेंट असते. आणि जो आपण डिझर्व करतो, त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये तुमच्या लाईफमध्ये जो काय आनंद असेल ना तर तो शोधा आणि नक्कीच एक छान लाईफ तुमच्यासाठी जी असेल ना तर ते तयार करा. ऍज अ हाऊस वाईफ किंवा ऍज अ वर्किंग वुमन दोन्ही केसमध्ये तुम्हाला हॅपी राहण्याचा, रेस्ट करण्याचा पूर्ण अधिकार जो असेल ना तर तो आहे. यू डिझर्व इट. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, जे जे पॉइंट्स मी तुमच्यासोबत शेअर केले ते तुम्हाला कसे वाटले तर प्लीज मला कॉमेंट करून नक्कीच सांगा. तुम्हाला कोणते प्रॉब्लेम्स फेस करायला लागतात तर तेही मला कॉमेंट करून नक्कीच सांगा. आणि माझ्या इतर गोड मैत्रिणी आहेत तर तुम्ही नक्कीच ज्यांचे ज्यांचे प्रॉब्लेम्स आहेत तर त्याच्यावरती सॉल्युशन जे काय असतील ना तर ते तुम्ही लिहू शकताय. हा आपला युट्यूबचा चॅनल आहे, आपण एकत्र ग्रो करायचं आहे. त्यामुळे तुमचं मत,
तुमचे विचार, तुमचा त्रास, तुमचे फिलिंग्स खूप मॅटर करतात. पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिक वरती घ्यायचा तर तेही मला कॉमेंट करून नक्कीच सांगा. गेले 4-5 व्हिडिओ मी सेम अशाच टाईपमध्ये महिलांचे त्रास, महिलांचे प्रॉब्लेम्स याच्यावरती फोकस केलेले आहेत. त्यामुळे ते व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसतील तर एंड स्क्रीनला ते व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते, तर नक्कीच चेकआउट करा. तर महिला दिन येतोय, त्यामुळे जास्तीत जास्त महिलांना हा जो आपला नवीन चॅनल आहे तर तो फॉरवर्ड करा, शेअर करा. लवकरात लवकर चॅनलचे 1000 सबस्क्रायबर जे असतील ते तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या प्रेमाने नक्कीच होतील. जास्तीत जास्त महिलांचे प्रॉब्लेम्स जे काय असतील तर ते आपण सॉल्व्ह करू शकतो. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. बाय. एक सुपर वुमन किंवा एक स्ट्रॉंग वुमन जी ती नाही आहे की जी एकदम परफेक्ट असते. झोप आली आहे? माझ्या मांडीवर झोपणार आहेस? तिथे झोप जा की. घ्या. तर सुपर वुमेन म्हणजे अशी वुमेन नाही की जी एकदम स्ट्रॉंग आहे. काय बोलत होते मी? खाऊ नकोस राशी ते. काय बोलत होते की तिचं विसरले मी.